नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. दररोज एक दुर्गा आपल्या सोबत असते. तिचा संघर्ष, तिचा प्रवास आणि तिने गाठलेलं यशाचं शिखर या सगळ्याची आपण माहिती घेत असतो. ही सगळी कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपल्या सोबत एक अशी दुर्गा आहे जी अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. तर ती आहे छाया कदम. छाया, खूप स्वागत तुमचं आम्ही दुर्गा या कार्यक्रमात. थँक्यू. जसं मी म्हटलं की बोल्ड अँड बिनधास्त अशी जी काही प्रतिमा किंवा ही प्रसिद्धी तुम्हाला आता मिळालेली आहे तुमच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समुळे, आतापर्यंतच्या कामामुळे. मात्र जसा जो भिडस्तपणा आम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतो तसा तो खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे का? म्हणजे तशाच आहेत का छाया कदम, बिनधास्त? बऱ्यापैकी मी तशीच आहे. म्हणजे माझ्या संपर्कातल्या लोकांना तू विचारशील तर ते जास्त तुला चांगल्याने सांगतील. पण हो, लहानपणापासूनच ते आहे माझ्यात. कारण की माझ्या घरच्यांनी, जास्त करून माझ्या बाबांनी मला ना असं कधी मुलीसारखं ट्रीटच नाही केलं. त्यांना असं होतं की ह्यो माझा मुलगा असं. हां, आणि त्यांना ते भारी वाटायचं की मी कबड्डी खेळते आणि बऱ्याच गोष्टी आहे माझ्यावर ना. माझ्या मोठ्या भावाचा खूप प्रभाव आहे, राजन म्हणून होता ना. तर मला असं जरा मला आहे ना त्याच्यात मला अनिल कपूर लहानपणी आवडायचं, म्हणजे अजूनही ते आवडतातच. तर ना थोडंसं मग ते जरा त्यांच्यासारखं चालणं आणि कबड्डीमुळे एक ते टॉमबॉय सारखी होते आणि खूप लवकर घरातून बाहेर पडले ना. म्हणजे ह्या क्षेत्रासाठी नाही पण इतर कारणामुळे. तर खूप प्रवास केला. तर त्या ह्याच्यातनं खूप वेगवेगळे अनुभव घेतलेत आणि मग त्या अनुभवानुसार एक आपलं बदलतं ना सगळं वागणं. मुलींनी प्रवास केलेत, मग प्रवासात काहीतरी अनुभव घेतलाय काय, मग त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं, ह्या गोष्टी सगळ्या आधीपासून आहेत. त्यामुळे येस आहे. कशासाठी घरातून बाहेर पडावं लागलं? नाही, बाहेर म्हणजे मुळात आधी मी कबड्डी खेळायचे शाळेत असल्यापासून. तर शाळेत मला वाटतं 8वीत काय 9वीत होते तेव्हा मला उपनगर च्या टीममध्ये सिलेक्शन झालं. तेव्हा मी पहिल्यांदा असं मुंबईच्या बाहेर सावंतवाडीला होती मॅच. तर तेव्हा बाहेर पडले आणि मग कबड्डीच्या निमित्ताने आम्ही खूप फिरणं झालं आणि ट्रेन आणि बसचा प्रवास जास्त केला. त्याच्यामुळे मग असे खूप किस्से आहेत अगं. म्हणजे आता मला वाटतं थोडं कमी झालं असेल, पण ना मी शाळा कॉलेजमध्ये असताना बसने प्रवास करायचे तेव्हा असं खूप असायचं की बाजूला उभा असलेलाच पुरुष, तो आताही अनुभव घेत असतील, जरा असं चिप्पूगिरी करायची, त्रास द्यायचा. तर मला आहे ना त्यावेळी, म्हणजे आता तू हसशील, मला असं ना त्यावेळी असं खूप होतं. मला सहन नाही व्हायच्या ह्या गोष्टी. आणि मला ना त्या त्रास देणाऱ्यापेक्षा ना ती त्रास सहन करणाऱ्या व्यक्तीचा खूप राग यायचा की अगं का तू तू थोडी दाखव तर हिंमत. मग आहेत ना बाकीचे लोक. म्हणजे एकदाचा तुला किस्सा सांगते. मी बसमध्ये बसले होते आणि माझ्या पुढच्या सीटवर, म्हणजे मी बऱ्याच वेळा हा किस्सा सांगते, पुढच्या सीटवर एक मुलगी बसली होती. लहान होती मुलगी. तिच्या नाही, हा, 2 जण बसले होते. तिच्या बाजूला एक वयस्कर होते का, म्हणजे त्या मुलीच्या आजोबांच्या वगैरे वयाचा तो माणूस होता. येऊन उभा राहिला आणि तो आधीपासून असं आपल्याला कळतं ना बॉडी लँग्वेज मधून की तो असा थोडासा टेकून उभा आहे काय वगैरे. आणि माझं लक्ष होतं, मला कळत होतं ह्याच्या काय डोक्यात चाललंय. त्या कदाचित त्या लहान मुलीला कळलं नाही. आणि नंतर काय झालं, थोड्या वेळाने बाजूची मुलगी आहे ना ती उठून गेल्याबरोबर तो माणूस तिथे बसला आणि बसला. मग थोड्या वेळाने असं आणखीन जरासा असा टेकतोय. मी बघतीये आणि मला असं होतंय ना की अगं बोल ना. आणि ती बिचारी बाजूला जाऊन, मी म्हटलं आता ही खिडकीच्या बाहेर जाते की काय. पण मग थोड्या वेळाने मलाच राहवलं नाही ग. आणि मी काय केलं, मग ती मुलगी उठली ना तेव्हा मी स्वतः उठले आणि मी त्या जागेवर जाऊन बसले. आणि मग त्याला म्हटलं की आता मारतात का, आता लाव हात. म्हणजे मला असं झालं की यार तुम्ही बोला ना. मग तो शांत, तो उतरला, उतरून गेला. तर मला असं आहे ते माझ्यात. आणि मला असं वाटतं की मला राग येतो. त्रास देणाऱ्यापेक्षा सहन करणाऱ्यांचं मला खूप चिड येते. मुलांसारखेच कपडे बिपडे घालून असं डॅशिंग अवतार लहानपणापासून? हो. मी आधी जीन्स, म्हणजे आमच्या वेळी ना बलून बॅगी यायची पॅन्ट, ती शर्ट, हातात अशी पंचधातूची कडी,
खिशाला असा जेंट्स रुमाल, तो पण असा ना खिशात अडकवून सोडतात हं, ना हं. तसा. म्हणजे लटकवलेला. मला असं लेडीज रुमाल एवढूच आहे ही बरोबर नाही. आणि मी म्हटलं ना मला अनिल कपूरचं खूपच वेड होतं, तर मी असं ना असं त्यांच्यासारखं चालण्याचा प्रयत्न करायचे. मग असं झकास बिकास असं हे म्हटलं ना. आणि मला शिटी वाजवायची खूप सवय होती, म्हणजे अगदी ती असलीवाली नाही, हां. ते असं असतं ना हां. असं. तर मला ना असं सॉरी शब्द नव्हता माझ्या लिस्टमध्ये. ते सॉरी बोलायच्या वेळी ना माझं असं रस्त्याने चाललोय, मध्येच कोण आला तर आपण अरे सॉरी असं बोलतो ना, माझं असं असं व्हायचं माझं. बापरे, ही स्टाईल आहे म्हणजे छाया कदमची, जी लहानपणापासून डेव्हलप झाली आहे आणि ती आत्ता लोकांसमोर आली आणि ती लोकांना आवडते प्रचंड. जेव्हा घरातनं बाहेर पडायची वेळ आली तेव्हा सुरुवात कुठपासून झाली होती आणि ते कान्सपर्यंत? अ, खरं म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये असताना कबड्डी खेळायचे. या क्षेत्रात खूपच उशिरा आले. आता काय ना, खरं तर एवढे इंटरव्ह्यूज झाले, लोकांना तोंडपाठ झालं असेल. हं. पण खूपच उशिरा म्हणजे मला असं 2001 मध्ये असं थोडं फॅमिलीमध्ये काही गोष्टी घडल्या. जसं आता सगळ्यांनाच माहिती आहे, की माझे 2001 मध्ये बाबा आणि भाऊ गेला आणि त्यांच्यावर खूपच अटॅच होते मी. आणि ते गेल्यावर मला असं काहीच सुचत नव्हतं, की आता काय करायचं, काय नाही. पण मग असं डोक्यात चालू असताना मी ते पेपरमध्ये ॲड आली होती. एक अभिनयाचं वर्कशॉप आहे. आणि मग मला असं ते माहिती नाही म्हणजे त्यावेळी काय असं झालं, तर मला असं झालं मला घरातून बाहेर पडायचंय. तर काय कारणाने बाहेर पडू शकतो. मग ती ॲड बघितल्यावर मला असं झालं, की हे 15 दिवसाचं वर्कशॉप आहे. आपण हे अटेंड करूया. त्यानिमित्ताने आपण घरातून बाहेर पडू, प्रवास होईल, नवीन लोकं भेटतील. फक्त एवढं डोक्यात ठेवून मी ते वर्कशॉप अटेंड केलं होतं. आणि मग वर्कशॉप अटेंड केलं आणि मला आवडायला लागलं ते. आवडायला यासाठी पण लागलं ना, की तिथे बऱ्याच गोष्टी मला शिकता आल्या, की माझ्यात काय नाहीये, कुठे मी कमी पडतेय. म्हणजे आता कोकणातली असल्यामुळे ना, साधं मला न आणि नचा फरक नाही. म्हणजे म्हणजे असं व्हायचं, नाही आमच्या गावी तर असंच बोलतात, असं होतं माझं. पण त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला भाषेवर काम केलं पाहिजे, तुम्हाला बॉडी लँग्वेजवर काम केलं पाहिजे, स्मरणशक्ती, वाचन. माझ्या आयुष्यात खूप वाचन मी खूप उशिरा चालू केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ना मला त्या वर्कशॉपमध्ये शिकायला मिळाल्या. आणि मग तिथून माझा खरं अभिनयाचा प्रवास सुरू झाला. आजच्या घडीलाही मला त्यांची आठवण येते आणि आजच्या घडीलाही मला रडू येतं. म्हणजे त्याला आता 2001 मध्ये माझा भाऊ आणि बाबा गेले किंवा आई माझी आत्ता गेली. पण ना माझ्या आयुष्यात माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे अगं. माझ्या मैत्रिणी म्हणजे मी काहीच नव्हते तेव्हा मला अ, म्हणजे मला दत्तक घेतल्यासारखंच माझे मित्र-मैत्रिणी करायचे. म्हणजे मी माझा स्वतःचा जेवढा विचार नाही केला ना, तेवढा त्यांनी केलाय. ह्या सगळ्या प्रसंगातून जाताना किंवा तुम्ही कसं मन घट्ट केलं, की नाही आपल्याला हे करायचंय, त्यामुळे हे सगळं बाजूला सरून आपल्याला जे एम आहे, काय उद्दिष्ट आहे तुमचं? मी कुठलीच गोष्ट अशी खूप प्लॅन नाही केली, की मला आता हेच करायचं. म्हटलं ना, मी इंडस्ट्रीमध्ये पण खूप उशिरा आले. इव्हन कबड्डी खेळताना पण मला असं वाटलं नव्हतं, की अरे स्टेट लेव्हलपर्यंत जाऊ. मी त्या वेळेला मला ज्यात मजा येते ना, त्या गोष्टी अ, करत जाते. किंवा एखाद्या भूमिका एक्सेप्ट करताना सुद्धा काय विचार असतो? भूमिका एक्सेप्ट करताना ना, प्रत्येक वेळी ना वेगवेगळा विचार असतो खरं तर. कधी-कधी असं होतं ना, की "अरे, काय रोल आहे यार." हां, म्हणजे त्या रोलमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे, वेगळं शिकता आलं पाहिजे, त्याच्यातून काहीतरी मेसेज देता आलं, अशा हो. बऱ्याच गोष्टी. म्हणजे रोल कडक. हं. मग असं वाटतं, की येस. कधी-कधी काय होतं ना, गोष्ट खूप चांगली असते. त्या गोष्टीचा आपण छोटासा भाग असतो, पण ती गोष्ट पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं. सो मग कधी-कधी ते डोक्यात येतं. कधी-कधी असंही असतं, की अरे आपल्या मित्राचा सिनेमा आहे. मग असतं ना, की येस, मग तो कधीतरी मित्रासाठी करायचा असतो. कधी-कधी असं होतं, की अरे बँक बॅलन्स नाहीये. खूप कमी झालाय. म्हणजे प्रत्येक वेळी त्याला वेगवेगळी कारणं असतात. माझा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा काय, मी त्या बाबतीत खूप नशिबवान आहे कारण खूप जीव लावतात. फॅन्ड्रीच्या आधी पण सिनेमे केलेत.
तेव्हाही लोक प्रेम करतच होते, पण ना फॅन्ड्रीपासून जास्तच जीव लावला लोकांनी. म्हणजे नानी म्हणजे त्यांना इतकी जवळची वाटायला हं. लागली. श्वेता, मला आठवतंय ना, त्यावेळी लोक भेटायचे, बोलायचे. म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठी माणसं पण ना गं, त्या नानीने काय जादू जादू केली केली. होती ना माहिती नाही, की अं, पाया पडायचे गं. हं. तर मला ना म्हणजे असं व्हायचं, बापरे! एका भूमिकेची एवढी ताकद असू शकते. असं तर ते ना मला वाटतं ना, आज जे माझ्यावर प्रेम करतात ना, ते मी वैयक्तिक माझ्या आयुष्यात कशी आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं ना, त्या भूमिका त्यांना जास्त जवळच्या वाटतात. हं. मुलं भेटतात ना, तेव्हा मला असं हे खूप छान वाटतं, की ती मुलं असतात, ती कुठेतरी सिनेमा बघत असतात किंवा या क्षेत्रातली असतात. पण ती जेव्हा मला सांगतात ना, की "ताई, माझ्या आजीला तू खूप आवडतेस. हं. ताई, माझ्या बाबांना तू खूप आवडतेस ना." तर ते मला खूप भारी वाटतं. हं. कारण ना त्यांना माझ्यात त्या स्वतःला हो. बघतात, शोधतात. म्हणजे कित्येक लोकं अशी आहेत, की माझं पहिलं नाटक बघायला नागराजची आई आहे ना, ती पहिलं नाटक आयुष्यात तिने बघितलं तर ते माझं नाटक हां. बघायला आली होती. बरं. तर ना तेव्हा असं खूप भारी वाटतं आणि मी नेहमी सांगते, की अवॉर्ड्स हे ते आपण एका क्षेत्रातले आहोत, आपण एकमेकाच्या कामाचं कौतुक करतो वगैरे, ते तर भारीच असतं. पण मला असं कॉमन पब्लिक म्हणजे अशी माणसं भेटतात ना आणि ते जेव्हा असं कौतुक करतात, कधी असं गालाला हां. हात लावतात वगैरे ना, तर मला ते खूप भारी वाटतं. त्या भागाशी, त्या लोकांशी एक नाळ जोडलेली आहे आणि तर जेव्हा तुम्ही तिथे जाता, तेव्हा अगदी रॉ असता. म्हणजे त्या माणसांसोबत काही असं हे नाही, मध्ये काही असा पडदा नाहीये, की हां, मी कान्सपर्यंत पोहोचले, मी इथे आहे, त्याच्यामुळे मी फारच एक्सक्लुझिव्ह आहे तुमच्यासाठी वगैरे असं काही नाही. खूप छान त्यांच्याशी गप्पा मारत. त्यांची काय रिएक्शन होती, की जेव्हा तुम्ही कान्सला पोहोचला होतात? बरं, पहिलं तर कुडाळ नाही, कुडाळपासून 18 किलोमीटर बरं. धामापूर. हं, म्हणजे आता खरं आमचं आता ते सरमळ गाव आहे. मग आजवळ धामापूर आहे. हं. धामापूरला राहते. खरं तर ना खूप आता ज्या गावच्या माझ्या मैत्रिणी आहेत, खूप अशा साध्या भोळ्या आहेत. खरं तर हां. ना त्यांना मुळात मलाच कान्स मी कधी विचार केला नव्हता. त्यांच्यात म्हणजे त्यांना माहीतच नाहीये अगं कान्स आणि म्हणजे हे काय? ते हां, हां, हां. म्हणजे आता आमच्या गावीच जर जवळपास थिएटर नाहीये, तर त्यांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं हेही नाहीये. हं. पण हां, त्या सगळ्यांना असं कौतुक आहे, की अरे, छाया सिनेमामध्ये काम करते, टीव्हीवर दिसते. म्हणजे आता ते कधी-कधीचं हवा ये उद्या बघतात ना, तेव्हाही असे खुश होतात. म्हणजे बरीच माणसं आमचे बबन काका म्हणून आहेत, ते तर ना असं टीव्हीवर दिसले ना मी, की त्यांना असं मग कुणी काही बोलायचं नाही, "छाय घ्या असा." हो. छाया दिसते टीव्हीवर. तर आणि हां, कान्स आता ते कसं खूपच त्यांना ते बातम्या आणि ह्याच्यात ते हो. कळल्यावर त्या प्रचंड खुश होत्या आणि मला वाटतं ना त्यांनी पहिल्यांदा हां. असं मला काहीच कळू दिलं नाही. मध्ये मी गावी गेले होते ना, तर अजिबात काही कळू दिलं नाही आणि काय होतं मी गावी गेले ना, की एक दिवस आम्ही असं बायका-बायका पार्टी करतो. बरं. हां, म्हणजे असं मस्त चिकन-मटण बनवतो, जेवतो वगैरे. तर अशीच पार्टी आम्ही जेवणार होतो आणि माझ्या नकळत मला काहीच कळू दिलं नाही त्यांनी आणि त्यांनी असं पैसे काढले हं. आणि माझा सत्कार केला. वाह! वाह! त्याच्यासाठी किती दिवस त्या प्लॅन करत होत्या. मग अशी छानशी साडी, मग मला नोज रिंग आवडते हं, म्हणून हं. एक नोज रिंग वगैरे असं देऊन आहे ना, म्हणजे असं की मी दार उघडलं मला काहीच माहिती नाही आणि केक-बिक आणून असं तर ना, म्हणजे माझा सगळ्यात असं असा मोठा सत्कार मला असं वाटतं की तो झालाय. हो. तर हिरोईनसारखं राहणं म्हणजे नेमकं काय तुमच्या लेखी? यार मला तेच कळत नाही खरोखर. म्हणजे पर्सनल लाईफ वेगळं असतं. हं. म्हणजे मी तुला तुला किस्से सांगते ना, कधी-कधी तर असं पण व्हायचं सुरुवातीला. असं कुणाला तरी कळतं ना, की अरे ती छाया एकदम सैराटमध्ये काम हं. केलेली आहे ना, ती आपल्याच गावातली आहे. असं हं. कुणाच्या तरी पाहुण्यांना कळतं ना. मग त्यांना असं होतं ना, की "अरे हां, ती इथे राहते." हं. मग ते खूप उत्साहात येतात अगं. हं. म्हणजे आपण जाऊया त्यांच्याकडे वगैरे. म्हणजे त्यांच्या डोक्यात असतं, की अरे जाऊया आपण फोटो-बिटो काढूया. आणि ते जेव्हा घरी असतात तेव्हा मी अशी काहीतरी गाऊनवर असते किंवा घामाळलेली अशी काम करत असते. मग ते येतात, गप्पा मारतात
आणि एकदा दोनदा असं झालंय, गप्पा बिप्पा मारून जाताना ती बरोबरची माणसं त्या नवीन माणसाला सांगतात ना, की "अरे तुका फोटो काढूचं होतो ना?" आणि त्याचा तो बिचारा बघून विसरून गेलेला असतो, हिच्याबरोबर काय फोटो काढणार. पण येस, मला असं असंच राहायला असंच आवडतं. राहिला. इव्हन मी मुंबईत पण माझ्या घरी तशीच असते. कधी-कधी काही पार्सल आलं तर मी दार उघडते, "मॅडम घर पे नहीं है" म्हणून सांगते आणि पार्सल घेते. अरे देवा. एक अभिनेत्री म्हटल्यावर फिगर, सौंदर्य या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं जातं. छाया कदम देते का या सगळ्या गोष्टींकडे लक्ष? तुला काय वाटतंय? तू आता आल्यापासून भेटलीस. नाही, खरं ना थोडंफार महत्त्व दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. पण मी तेवढंसं नाही देत. म्हणजे मध्ये-मध्ये असा प्रयत्न करते अगं, पण मला ना त्यात खूप माझी का पण तेच म्हणजे कारण काय मग? हां, नाहीच आहे अगं ते माझ्यात. म्हणजे मी म्हटलं ना, मध्ये मी प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. पण नंतर म्हटलं, की नाही, त्रास करून काहीच एवढं गरजेचं नाहीयेत ह्या गोष्टी, तर मी नाही लक्ष देत. मी हवं ते खाते-पिते. हां, पण आपल्याला काही शारीरिक त्रास होऊ नये म्हणून थोडंसं लक्ष वजनाकडे देते. माझ्याकडे बघून वाटणार नाही, पण थोडंफार वॉक वगैरे, वगैरे ह्या गोष्टींकडे लक्ष देते, पण बाकी नाही. हो, पण छाया कदमच्या दृष्टीनं सौंदर्याची व्याख्या काय आहे? म्हणजे सौंदर्य कशात बघतेस तू? मला असं वाटतं, की दिसण्यावर काही नसतंच अगं. हं. म्हणजे एखादा माणूस आता त्याचा स्वभाव छान असला, त्याचं आपल्याबरोबरचं वागणं मस्त असलं ना, की ते ऑटोमॅटिकली ना आपल्याला ती व्यक्ती सुंदर दिसायला लागते. बरोबर. आणि आता ज्या भूमिका तुमच्या होतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोकं भेटतात. कान्सपर्यंत तुम्ही पोहोचलात, तर कान्सचा अनुभव काय होता? कान्स तर मी तिथेच बघितलंय ना, की तिथे सिनेमावर प्रेम करतात अगं. हं. तिथे म्हणजे काय, आता हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा आणि असं काही नाहीये. ते तुमच्या कामावर प्रेम करतात आणि खूप रिस्पेक्ट करतात एकमेकांना. पण एकदा एक हिंदी दिग्दर्शक तुम्हाला म्हटला होता, की बाबा वो मराठी एक्ट्रेस जैसा नहीं करना है. मग तो काय किस्सा होता? म्हणजे तेव्हा काय झालं होतं नेमकं मग? अगं तेव्हा खरं ना न्यूज बघता आणि हां, एक-एक लक्षात ठेव. नक्कीच. अगं नाही, काय झालं होतं माहिती? दिल्लीचा होता. हं, आपण मी नाव नाही घेत, हं. ठीक आहे. नकोच ते. पण ना तो त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात ना हे येऊन जात होतं पुन्हा-पुन्हा ना, की "अरे वो मराठी जैसे काम नहीं करने का है, अरे वो मराठी जैसा एक्टिंग नहीं करने का है." आणि ना मला असं नाही आवडत. मला तारच सटकली माझी एका पॉइंटला. आणि माझ्यासमोर जी ॲक्ट्रेस होती ना, ती भारी होती. हां. तर तो मलाही नाही बोलला, तो तिला बोलत होता आणि मग एका पॉइंटला माझं डोकं सटकलं आणि मी त्याला म्हटलं, की "अरे, एकतर तू जिला बोलतोयस ना, तिला बोलण्याची तुझी लायकी नाही." अगदी लायकी नाही मी बोलले, पण मी तिथे थांबवलं त्याला आणि त्याला म्हटलं, की "जर नाही तुला मराठी काम, मग कशाला मराठी सिनेमा करतोयस ना?" बरोबर आहे. असं. असा तो किस्सा झाला होता. हं. देवीची रोज वेगवेगळी रूपं बघतो. त्यातलं कोणतं रूप देवीचं तुम्हाला भावतं? आपल्याला जेवढं आहे ना, कधी-कधी स्ट्रॉंग राहता आलं पाहिजे आणि कधी-कधी आहे ना, आपल्याला एक पाऊल पाठी जाऊन आहे ना, त्यानेही प्रश्न सुटतात. आपल्यामध्ये तेवढंच प्रेम पण असलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. बस. फॅन्ड्री की सैराट की न्यूड की लापता लेडीज? कुठे स्वतःला जास्त रिलेट केलं गेलंय? एक नाही सांगता येणार. चारही जवळचे आहेत आणि चारही भूमिकांनी खूप गोष्टी दिल्या आहेत मला. त्यामुळे नो. नानी, सुमनक्का, चंद्राक्का आणि चौथं कुठला सिनेमा? लापता लेडीज. लापता लेडीज, मंजूमाई. ह्या चारही म्हणजे अशा हातात हात घालू नये, ह्यांना वेगळं नाही करता येणार. प्रेक्षकांचं प्रेम कशाला जास्त मिळालं? चारही ह्यांना तेवढंच, कारण वेगवेगळ्या टप्प्याला आलेत ना सिनेमे, त्यामुळे तेवढंच प्रेम केलंय. आता जरा मंजूमाई खूपच लोकांची आवडती झाली आहे.
आता यापुढे सुद्धा अशाच रोखठोक डॅशिंग आणि काय म्हणतो ना बोल्ड भूमिका करायला आवडतील का आणखीन काही वेगळं ट्राय करायचंय काय? असं खूप ठरवलं नाहीये, पण हां, आतापर्यंत जे केलं नाहीये त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं वाटायला यावं असं वाटतं. आणि लकीली असं खूप लेखक आहेत, म्हणजे त्यांना अशी मी ज्या रूपात दिसते आणि ते लिहितात हो, आणि हो. समोर आणतात ना, तर मग असं भारी वाटतं. सामान्य महिला त्यांच्यासाठी काय म्हणाल? आज आम्ही दुर्गाच्या निमित्तानं आपण बोलतोय, नवरात्र आहे, तर या सगळ्या महिलांना काय सांगाल? कसं आयुष्यामध्ये छाया कदम सारखं राहायचं? खरं तर छाया कदम आता जिथे पोहोचली आहे ना, तर या सगळ्यांमुळेच खरं तर पोहोचली आहे. कारण आपण जेवढं लोकांच्या संपर्कात येतो ना, लोकांना ऐकतो, बोलतो, तेवढ्या गोष्टी नवीन शिकायला मिळतात. आणि आपल्याला तेव्हा कळतं, की अरे आपला स्ट्रगल काहीच नाहीये. सो मी त्यांच्याकडूनच जे शिकले तेच सांगते, की कुठल्याच गोष्टीने खचून नाही गेलं पाहिजे. आणि तुम्हाला विरोध करता आला पाहिजे, नाही बोलता आलं पाहिजे. आणि मी तर बोलते ना, की जेवढा खडतर प्रवास असेल ना, तेवढी मजा येते. सो बिंदास राहा, स्वतःला हवं तसं जगा. आणि मगाशी म्हटलं तसं, की एक दार बंद झालं, दुसरं उघडा, नाही उघडलं तर लाथ मारून उघडा. खूप आम्ही दुर्गाच्या निमित्तानं खूप छान वेगळी छाया कदम आम्हाला बघायला मिळाली. असे खूप छान स्वभाव, रोखठोक जरी असला तरी तितकाच हळवा. तर इथे आलात आणि छान वेळ काढलात, आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं. यासोबतच वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात आता इथेच थांबण्याची. नमस्कार.